2000 खड्ड्यात 50च काठ्या आल्या एका बेटाला. ते काठ्या किती तयार होत्या? 5 दुने 10. 1 2 3 4. 1 2 3 4. हे किती झाले? 1 लाख. 1 लाख काठी झाली तयार. 2000 खड्डे एका किती क्षेत्र होतं? ह्याला 1.5 एकर. 1.5 एकर. 5 फुटावला 5 किंवा 10 फुटात जरी लावले 2000 बेट तुम्ही कुठेही तयार करा. याला साधारण सव्वा एकर जागा लागते. 1.25 ते 1.5 एकर. बरं का? 2000 खड्डे, 2000 रोपं लावले. आता तुम्ही इथं फिरताना कुठलंही बेट बघा, त्याला 50 ते 100 काठ्या आहेत. आपण धरल्या 50च काठ्या. तुमच्या काठ्या तयार झाल्या 1 लाख. आज तुम्ही आता जाताना किंवा येताना कुठल्याही बांबूच्या दुकानात उभा राहा. दुकानात तुम्हाला एक बांबू 18 फुटाचा, ही तर आपली 1 लाख बांबू 20 ते 30 फुटाचे आहेत. 18 फुटाचा बांबू तुम्ही कुठं बी विचारला तरी ते 100 ते 250 रुपयाच्या खाली मिळणार. तुम्ही स्वतः विचारा थांबून. बरोबर. आमच्याकडे बी असंच आहे. मग 1 लाख बांबू आपण कमीत कमी केवढ्याला विकावं? 50. तर हे 50 लाखाच्या काठ्या तयार होत्या. आणि ह्याला काहीच अक्कल लागत, ह्याला लई अक्कल लागत नाही. आता हे जे काल मी म्हणजे तुम्हाला हे ह्याचं सिरियसनेस यासाठी म्हणालो बरं का मी. ह्याला थोडं सिरियस तुम्ही व्हावं. बांबू आहे असं नका घेऊ. नांदे आता ही नांदे त्याचे पैसे कसे होते ते तुम्हाला दाखवायचं. ते मोठेपणा नाही सांगायला, तुम्हाला प्रॅक्टिकल वर्ल्ड मधल्या गोष्टी सांगायचं. ही काठी दिली ही काठी आहे 19 फुटाची. ही ठराविक बांबू आहे. मेस हा एस्परला मेस म्हणता का? हा. तर ही जो बांबू आहे त्याला लहान काठी पाहिजे. ती मी 250 न दिली. 250 रुपयाला जागेवर त्याने ह्याला भाडं दिलं. आणि ही 500 बांबूचेच मला 1.25 लाख झाले. 500 बांबूचे 250 प्रमाणात 1.25 लाख झाले. हा मोठा आहे तो एक्सपर आहे का? त्याचे दिलेले चेक हे 17 लाखाचे चेक दिले. म्हणजे ही तुम्हाला काही दाखवायचं म्हणून काढलेलं नाही. हा बरोबर आहे. ही बांबू ही अशी आम्ही कटिंग करतो. कसं काढतो कुरडी निघतो. हे कटर आहे. म्हणजे ह्याचा अर्थकारण एवढं बेकार आहे. म्हणजे तुम्ही बांबूचं शेती करायची नाही, बांबूचं जंगल करायचं. नांगरायचं नाही, मोगरायचं नाही, खुरपायचं नाही, काय करायचं? इमानदारीनं पाणी द्यायचं. पाणी म्हणजे ड्रीप बटन दाबायचं, पाण्याची सोय करायची आणि लिटरली फॉरेस्ट तयार करायचं. फॉरेस्ट केलं, काठ्या विकल्या तर असे पैसे होते. आता तुमच्या डोक्यात अजून मोठं काय असेल